सर्व छत्रपतींच्या मावळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, विशाळगडाची मोहीम सुरू झाली आणि विशाळगडावरची अतिक्रमण नेस्तनाबूत करण्यासाठी राज्यातून लाखो मावळे विशाळगडाकडे आले। परंतु हा विशाळगडाचा परिसर आहे, या परिसरामध्ये अतिक्रमण झाली कशी, तर ह्याच्यावरती कमिटी नेमली पाहिजे। सरकारनं, शासनानं हे अतिक्रमण होत असताना त्या ठिकाणी पुरातन विभाग काय करत होता, स्थानिकच्या काही लोकांनी हे अतिक्रमण करण्यासाठी कुणी पैसे घेतले आणि पैसे घेऊन अतिक्रमण करायला लावले, त्या सगळ्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। त्यावेळेला अधिकारी कुठं होते, पोलीस कुठं होते, शासन कुठं होतं? केवळ आपण त्या ठिकाणी जाऊन अतिक्रमण काढण्यासाठी आपण सगळे लोक एकत्र आलोय, परंतु खरे अतिक्रमण करायला लावणारे हे सुद्धा तितकेच दोषी आहेत। म्हणून सरकारला आणि शासनाला विनंती आहे की या विशाळगडावरती जी अतिक्रमण झाली त्या 8-10 वर्षातल्या कोण अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई होणार का? स्थानिकच्या काही लोकांनी या लोकांना अतिक्रमण करण्यासाठी कोणी मदत केली त्यांच्यावर कारवाई होणार का? स्थानिक प्रशासनावर कारवाई होणार का? हा सुद्धा विषय सरकारनं आणि शासनाने घेतला पाहिजे। केवळ आमच्या कार्यकर्त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करून विशाळगडाची मोहीम दडपून काढण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि राज्यातले मावळे, छत्रपतीचे मावळे खपवून घेणार नाहीत। या पुन्हा जोमाने सरकारनं, शासनानं शांततेनं हे अतिक्रमण काढावं, अन्यथा पुन्हा एकदा राज्यातली जनता, सर्व मावळे फार मोठ्या ताकदीनं स्वतःहून अतिक्रमण काढल्याशिवाय राहणार नाहीत। यासाठी सरकारनं आता स्वतःहून पावलं उचलावीत आणि अतिक्रमण तत्काळ काढून विशाळगडाला मोकळा करून टाकावा। जय जिजाऊ जय शिवराय।